जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि जसं की तुम्ही बघितलं असेल की आम्ही अक्कलकोट स्वामींचं दर्शन घेऊन निघालो आणि पोचलेलो आहोत तुळजापूरमध्ये आईच्या दर्शनासाठी. आणि आता बघूया तिथे जाऊन कसं काय होतं. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण अक्कलकोट महाराजांचं दर्शन हे झालं असेल आणि खूप छान असं आम्हाला दर्शन झालं. खूप छान डिटेल त्यांनी सांगितली आणि मन भरून आलं ॲक्च्युली. चला आता आईच्या दर्शनाला पण निघालं. मॅडम आमच्या झोपल्यात, एक मॅडम जस्ट झोपून उठलेल्या आहेत आणि आम्ही आता हळूहळू पुढे चाललेलो आहोत. आम्ही ना 1 वर्ष आलेलो याच्यामध्ये. कशामध्ये आलेलो तू सांग ना ती स्टोरी. आम्ही नवरात्रीमध्ये आलेलो. मी, फाल्गुनी, आई आणि सीमामाई चौघं आलेलो आम्ही. नवरात्रीमध्ये आलेलो आणि ते लग्नाच्या आधी, कोविडच्या आधी ना लग्नाच्या आधी. आणि एवढी खतरनाक गर्दी. आम्ही रात्री 12 वाजता लाईनला लागलो. म्हणजे ऍक्च्युली 8 वाजता लाईनला लागलो, 12 वाजता मेन लाईन मध्ये घुसलो ना. 8 वाजता नाही लागलो. आपण 12 वाजताच रात्री लागलो. 8 वाजता आपण तुळजापूरला पोहोचलेलो. अच्छा, फ्रेश वगैरे झालो आणि 12 वाजता लाईन ना कोणीतरी आपल्याला सांगितलं रात्री बसले लाईनीत 2-3 तास धरून. पण ते लाईनीतून निघता पण येत नाहीये आणि काहीच नाही. आम्ही 12 वाजता जे बस लाईनीत उभं होतो ते सकाळी 8 का 10 वाजता दर्शन झालं. पूर्ण रात्र झोपेत लाईनीत. डेंजर. आणि एवढे डेंजर लोक आतमध्ये की बाबा विचारू नका. खूप गर्दी होती, खूप गर्दी. तो आमचा त्यानंतर आम्हाला ऍक्च्युली लग्न झाल्यावरती यायचं होतं पण ते टाइमच मिळाला नाही. आता फायनली आलो. मला कधीपासून यायचं होतं नंदला घेऊन. लग्न झाल्यावर आबी बरोबर यायचं होतं तर ते कोविड मुळे येता नाही आलं खूप वेळा असं. आणि या साईडला एवढं येणं नाही. आपण ह्याला आलो, अक्कलकोटला आलेलो ना मध्ये, त्यावेळेस पण नाही आपलं झालं. सो त्यानंतर माझा एक्सपिरियन्स एवढा डेंजर होता की रात्रभर झोपायचं पण नाही आणि काहीच नाही. आणि एवढा वास येत होता. डेंजर म्हणजे खतरनाक. पण ठीक आहे, झालं. फ्रेश व्हायचं सो फायनली आम्ही आलेलो आहोत मंदिराच्या इकडे आणि हा आहे मंदिराचा महाद्वार. इकडे सगळ्या गोष्टी. मावशींना नारळात पाणीच नाही मिळालं, कसं काय रे असं व्हायचं. बघू किती छान छान गजरे कोणी लावलाय. आईने लावलाय का छान छान गजरा. बाप्पा घ्यायचे. कुठे चाललोय आम्ही, कुठे चाललोय. काय पाहिजे. बलून पाहिजे. बलून नंतर आता बाहेर आल्यावर बाबा सरप्राईज घेणार.
सो 200च्या लाईनला पण 1-2 तास लागतील आणि नॉर्मल लाईनला तर खूप टाइम लागणार आहे आणि 500च्या लाईनला 10 मिनिटात होईल असं त्यांचं म्हणणं. तर म्हटलं 500 तर 500 पण ठीक आहे, कारण की एवढी गर्दी आहे, प्रचंड गर्दी. आज मंगळवार असल्या मग आज शुक्रवार असल्यामुळे जास्तच गर्दी आहे. आणि दर्शन आहे ना ते फक्त 5 वाल्यांना आहे. अच्छा, हा लाईन वाल्यांना खूप लांबून आहे. पौष महिन्यात ना स्टार्टिंगचे मला वाटतं 9 दिवस पौष महिना चालू झाले ना की देवीला इथे आसन आहे, तिथून दिसते आधी थोडंफार. हा, हे हे असं आसन आहे ना, म्हणजे इथे- नॉर्मल तिच्या आसनापासून उठवतात आणि इकडे गादी झोपवतात ना हा, आसनात. तिथे गाभाऱ्यात झोपवतात आणि त्यांचं देवीचं तोंड आरशातून बघता येतं. ते वरती आरसे होते ना तिथे आम्ही एकदा आलेलो होतो तसं देवीला झोपवलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे विदाऊट पास आहेत ना त्यांना खूप लांबून आहे, म्हणजे खूप लांबून 15-20 फूट लांबून दर्शन आहे. आणि ज्यांच्याकडे पास आहे त्यांना एकदम जवळून आहे. 5 फीट पण नसेल, हा, एकदम जवळ. आणि खूप छान दर्शन झालं, कारण की ज्ञाना होती म्हणून आम्हाला काय ढकलाढकल झाली नाही जास्त आणि खूप आणि छान त्यांना वाटलं. ते जे आसन आहे तिथे दर्शन आहे पासवाल्यांना, हा. बाकी नॉर्मल आहे. येस. सो तुम्ही पण जर आले तर पास घ्या, म्हणजे वेळेचं हे नाही, पण तुम्हाला जवळून पण दर्शन करता येईल. आपण तसंही पावती फाडतोच देवाची. नाही, देवीचे आम्ही हा, किंवा आपण दक्षिणा काहीतरी देतोच ना. आईला माहित नाही, आम्ही ती पण सगळे दिली आहे मागून ना बाबू, आपण दिलं नाही, ना. तेच मी बोलतो त्याच्याऐवजी ओके एक देवालाच आपण देतोय, ठीक आहे, आता त्याला काही ऑप्शन नाही, प्रत्येकाचं लेख. आणि खूप सारे जे पुजारी असतात ना ते बाहेर उभे असतात, आम्ही हे करून देतो ते करून देतो. तर अजिबात बोलू नका, सगळ्या गोष्टी आतमध्ये होतातच. ते म्हणतात नाही तुमची साडी फक्त टच करून देतील, बाकी काय नाही करणार, असं तसं खूप सारं काय गोष्टी बोलत असतात. पण तुमचा डिसिजन आहे करायचं की नाही. पण मी तर बघितलं आतमध्ये कोणीच काय करत नाही, लांबूनच असतं जे काय असतं ते. सो बघ, आणि हे बघा आता काय बाप्पा कर ना, बाप्पा कर, जय जय कर, हात जोड, रामकृष्ण हरी बोला. बरं नाही काय देवीला नेसलेली. आणि ह्या पण जेवढ्या काही साड्या आहेत ह्या सगळ्या देवीला नेसवलेल्या साड्या असतात आणि त्या सेल करायला ठेवतात, राईट? बरोबर ना? काय हो? चरण स्पर्श केलेली नेसलेली नाहीये. अच्छा, नेसलेली नाहीये, ह्या नेसलेल्या आहेत का? म्हणजे नेसवलेली साडी असते तिची कॉस्ट 15,000 20,000 अशी आहे, काही 10,000 पण आहे. आणि फक्त टच केलेली साडी नेसवलेली पण होती. आणि फक्त स्पर्श करून आणलेली साडी 2-3 हजार रुपये ना, असं काय? 200 रुपये. अच्छा, 200 पासून आहे, मी तर 2-3 हजार वालाच बघितलं. नाही, तू सगळ्या मागवले 200 रुपयापासून आहे. जे टच केलेले आहेत त्या 200, नेसवलेले आहेत ते वाटतं 3,000च्या वरतीच असते. आणि या देवीचं एक खूप मोठं रहस्य असं आहे की सगळ्यात तुम्ही कोणत्याही देवस्थानाला जा, तुम्हाला चढून मंदिरात जावं लागतं. ही एकच अशी देवी आहे की उतरून मंदिरात जावं लागतं. म्हणजे असं म्हणतात, मला तर माहित नाही, असं म्हणतात की ही देवी सगळ्यांचे पाप पोटात घेते आणि सगळ्या भक्तांना मुक्त करते, असं मी ऐकलंय. छान. मला तर जेव्हा केव्हा आलीये तेव्हा असं एकदम प्रसन्न वाटतं तुझं. आता किती सुंदर आणि छान दिसते बघा लाईट लागल्यानंतर. आणि जसं बाहेर आलं, ही लागली बांगड्या घ्यायच्या मागे. काय ग, बांगड्या घेतेस का ग? बांगड्या घेतेस? नाही हो दादा, जीपे करू का? कितना हुआ? 360.
आता आम्ही आलोत, मस्त गाडीत बसलोत. आता आम्हाला काय टेन्शन नाही, कारण की चप्पल एवढ्या घातल्यात, घालून बघेपर्यंत आम्ही आमच्या पंढरपूरला पोहोचू. क्यूट असे नवसासाठी चप्पल घेतलेले आहेत. एक कोल्हापुरी घेतलेत, मला आवडले. 150 ना, कितीला घेतलं? 120. अच्छा 120. आणि एक ती डिझाईन वाली घेतली. Then turn right onto National Highway 652. तूश कोणी घेतले? तूश नवीन घेतलेले शूज हेच नाही, धीरज नाही. आम्ही आलेलो आता इंद्रप्रस्थ मध्ये जेवायला. काय वाट लावली आहे का सगळी? काय केलं बघू? बघा, वा मस्त मस्त. खताडा तर किती गेलाय आणि हे बाबा काय? अख्खा चढले. कुठे आहे का आंबा? हा अच्छा, आंबा एवढं लांबून दिसलं तुला? थंडी काय? ए तिथून चढते बिडते नाही, जेवायला जायचं ते. चल, तिला गाडीतून उतरल्यावर एवढी मजा येते. गाडीत पण आवाज बघ किती करतो नवीन चप्पल. हट्टपणा नाही, अजिबात नाही, बाबासारखी येते. हट्टपणा आई बाबाच. आई बाबाला असं तर काय घ्यायचं नाही, काही नाही. चप्पल नवीन आहे का तुझी शूज? नानूला असं झालेलं, कधी जेवते आणि कधी इथं खेळायला येते. हे बघ. हे बघ. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.